महापालिकेच्या निवडणुकीनंतर तब्बल 8 ते 10 दिवसांनी भरली कृषी उत्पन्न बाजार समिती। भाज्यांचे भाव वाढल्यानं शेतकऱ्यांना दिलासा। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं गेल्या 8 ते 10 दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आली होती। बाजार समितीत मतमोजणी आयोजित करण्यात आली होती, यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बाजार समिती बंद ठेवण्यात आली होती। मात्र निवडणुकीनंतर आज मंगळवारी बाजार समिती व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या तसेच ग्राहकांच्या गर्दीनं फुलून गेल्याचं पाहायला मिळालं। बाजार समितीत भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असून भाज्यांचे भाव देखील थंडीमुळे वाढल्याचं यावेळेस सांगण्यात आलंय। टोमॅटोचे कॅरेट 250 ते 300 रुपये वरून 600 ते 700 रुपयांवर गेले असून इतर पालेभाज्यांचे देखील भाव वाढल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। पुढील काही दिवस भाज्यांचे भाव स्थिर राहणार असल्याची माहिती आडत दुकानदार हरीश माळी यांनी दिली आहे। मी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आडत दुकानदार हरीश माळी। गेल्या महापालिकेच्या निवडणुकीनंतर 8 ते 10 दिवसानंतर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपालाचा बाजार आता गजबजला असून या ठिकाणी बऱ्या पद्धतीने या सर्वसामान्य गिरायकांची वाढ झालेली आहे आणि जे काही छोटे किरकोळ व्यापारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर माल घेत आहेत। जे काही 7-8 दिवसापासून मंदी या मार्केटात आलेली होती त्याच्यात आता थोडी आज तेजी झालेली आपल्याला दिसत आहे। अनेक पालेभाज्यांचे भाव वाढलेले आहेत। टमाट्याचं कॅरेट 250-300 रुपये जात होतं ते 600 रुपयापर्यंत आज विकलं गेलेलं आहे। तसेच कोथिंबीरचा भाव वाढला आहे। कांद्याची पात, वांगे सर्व या ठिकाणी भाव वाढलेले आहेत आणि अशीच परिस्थिती जोपर्यंत थंडी आहे फेब्रुवारीपर्यंत तर भाजीपाल्याचे रेट असेच टिकून राहतील किंवा याहीपेक्षा वाढण्याची दाट शक्यता आहे आणि भाव वाढले त्यामुळे शेतकऱ्यांचा या ठिकाणी फायदा होतोय। शेतकरी सुद्धा समाधानी आहे। लोकनायक न्यूज